सरकारमान्य धान्य दुकान खेळले गंगे विविध सहकारी संस्था खेळली पकड कॅमेऱ्याला हात नको पडून पकडा आणि चेहरा घ्यायचं बोलत असताना पुढे खेळले गुंगे येथील ना रेशन दुकानामध्ये मी आलेलो आहे आणि येथील ग्रामस्थांचा मला फोन होता कॉल आले सकाळपासून की तक्रारी आहे रेशन दुकानासंदर्भात रेशन दुकानदार तक्रारी काय माहिती का इथं पॉज मशीन आहे पुढे एक मिनिट इकडे हे पॉज मशीन आहे पॉज मशीन आणि ह्या पॉज मशीनमधून आहे ना आता काय करायचं असतं धान्य घ्यायचं असतं पुढे ते जास्त लांब नको जाऊ पुढे थोडा धान्य घ्यायचं असतं आपण किती धान्य घेतलं ना ती पावती याच्यामधून मिळते काय 2 किलो असेल 5 किलो असेल 10 किलो असेल काय असेल ते असेल आता विचारू प्रति माणसाला किती धान्य मिळतं तांदूळ किती मिळतं 2 किलो आणि 3 हां तांदूळ 2 किलो नाही गहू 2 किलो आणि तांदूळ 3 किलो ही पावती याच्यामधून घेणं गरजेचं आहे हा पण याच्यामध्ये काय नाही आता पेपरचा रोल संपला हां पेपरचा रोल किती दिवसापासून संपला आहे त्यांनी आमच्याकडे आला नाही मला दिला नाही हां दिला नाही ते कर्मचारी हे काही विषय नाही आहे त्यांनी दिला नाही पण आता ही तक्रार असताना का रोल मिळत नाही फक्त रोल न मिळणं ही अडचण आहे आणि त्याच्यामुळे ते मिळत नाही आहे आणि तीच आहे ना सर्वसामान्य जनतेला कष्टकरी वर्गाला शेतकरी वर्गाला तोच प्रश्न आहे बुवा मी घेतो ना काहीतरी तर मला त्याचं बिल मिळालं पाहिजे हा एक प्रश्न झाला पॉज मशीनमधून चिठ्ठी न मिळण्याचा 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ बरोबर ना 2 किलो गहू आणि 3 किलो तांदळाचा प्रश्न त्याची पावती आम्हाला मिळाली पाहिजे पॉज मशीनमधून चिठ्ठी का मिळत नाही पावती का मिळत नाही हा एक प्रश्न या मध्ये हो ये मध्ये हो आणि आता हे सरकार आहे ना भ्रष्ट यंत्रणा आहे आपली सरकारी भ्रष्ट यंत्रणा सर्रास आम्ही याच्यावर आरोपच करतो आम्ही ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद तुमचं ते सरकारी दवाखानं इकडं प्रत्येक ठिकाणी धाड मारतोय आणि कुठंच ना समाधान होत नाही आहे कुठंच अशी सेवा ही गोष्टच मिळत नाही आहे आणि मिळालं ना सरकारी काहीतरी आता तुम्हाला दाखवून देते हे गहू आहे ना हे गहू मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांना खाऊ घातले पाहिजे घाणपा किती मग या गावामध्ये अशा प्रकारचे गहू आहे ना हे खाऊ घातले जातात आता हे भीक देत आहे का जनतेला हे ना हे असल्या प्रकारची घाण खाऊ घालून भीक देत आहे का अक्षरशः जळमट आहे त्याच्यात पाहू शकता तुम्ही थर्ड क्लास क्वालिटी गावाची थर्ड क्लास क्वालिटी ही दिली जाते माझा देश हा कृषीप्रधान देश म्हणतो आपण इथं रेशन चालू केलेलं आहे कष्टकरी वर्गाला गोरगरीब जनतेला आपण रेशन देतो भीक नाही देत आणि हे अशा प्रकारे का हे अशा प्रकारे या तांदूळ कुठे तो कट्टा हे बघा हा खालचं वरचं काही या कान्या तांदूळ म्हणजे या कान्या नुसत्या या अशा नुसत्या कान्या खाऊ घालताय का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळेच मंत्री हे असं द्यायचं तुम्हाला खायला हा तांदूळ बघून घ्या तुम्ही आणि कोपरगावमधला शहापूरचा आम्ही तो व्हिडिओ टाकला आणि पूर्ण महाराष्ट्रभरातून फोन चालू झाले आमच्याकडे सगळीकडे अशीच परिस्थिती आहे आता काय होतं आहे ह्या यंत्रणेकडे कोणाचंच लक्ष नाही यांना प्रश्न विचारणारं कोणी राहिलं नाही यांच्यावर आहे ना धाक कोणाचा राहिला नाही आहे पुरवठा अधिकारी वर बसला आहे तहसीलदार वर बसला आहे प्रांत वर बसलेत काही नाही त्यांचं ते फक्त AC बसले तर गार हवा खाता ACची खाली काय चाललं आहे जनतेला काय मिळतं आहे काहीच लक्ष नाही त्यांचं तर या सर्व भ्रष्ट यंत्रणेचा आहे ना मी निषेध करतो आता ही वास्तू दाखवून दे एवढी मोठी वास्तू एवढं मोठं गोडाऊन इथं ठेवलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना इथं जे धान्य येतं ना ते निकृष्ट दर्जाचं येतं मागच्या वेळेस ते तांदूळ आले होते गहू आले होते त्याच्यामुळे मध्ये अक्षरशः मेलेले उंदरं निघाले मलेले किडे निघाले साफसफाई ठेवली पाहिजे ते सगळ्या गोष्टी मेंटेन झाल्या पाहिजे आमचा रोष आहे ना येथे खालच्या लोकांवरती नाही खालच्या यंत्रणेवरती आमचा दोष नाही आमच्या वरच्या यंत्रणेवरती रोष पुरवठा अधिकारी तहसीलदार प्रांत का झोपा काढतात का
इथपर्यंतचे प्रश्न आमच्यापर्यंत येतात आणि सगळी भ्रष्ट झालेली यंत्रणा आम्ही उघडकीच ज्यावेळेस करतो. मजा नाही वाटत. आता माझ्याच गावामध्ये उभा आहे मी आणि तक्रारी मांडतोय. माझ्या वाटते का गावाची इज्जत वेशीवर टांगायला. पण ह्या गोष्टी सगळ्या सुधारल्या पाहिजे ना. ही यंत्रणा कुठंतरी साफ झाली पाहिजे. प्रश्नच विचारले नाही तर हे असंच चालू राहणार. आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातंय अशीच गंमती. गोरगरीब कष्टकरी जनतेने कष्ट करायचे, करोडोपी पैसा ते सरकारी तिजोरीमध्ये जमा करायचा, त्याच्यातून म्हणजे म्हशीचं दूध काढायचं, म्हशीला पाहायचं आणि त्याच्यामध्ये पण ही खोट का, अशा प्रकारे करतात का. तर या सगळ्या यंत्रणेचा आणि या सगळ्या व्यवहाराचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो. मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील आणि सगळेच मंत्रिमंडळ असतील, त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं.